जय हिंद मित्रांनो, मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, वनरक्षक भरतीबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे, एक परिपत्रक आलेलं आहे। त्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। अनेक मुलांचे मला मेसेज आलेले आहेत, अनेक मुलांचे कॉल सुद्धा आलेले आहेत की सर वनरक्षक बद्दल डॉक्युमेंटच्या संदर्भात आणि मैदानी संदर्भात यामध्ये काय डिफरन्स असणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती द्या। म्हणून आजचा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी। सोबतच मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत जी दारूबंदी विभागामध्ये जी काही आता एग्जाम झाली, रिटर्न परीक्षा झाली, त्या रिटर्न परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजेच बरोबर उत्तराला सुद्धा चुकीचं दिलं गेलेलं आहे। अशी मुलांची तक्रार आहे, त्याबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राइब मात्र नक्कीच करून घ्या। तर पहा मित्रांनो, पहिला परिपत्रक प्रसिद्ध झालेला आहे ते आहे आपलं वनरक्षक भरतीबद्दल, आणि तो परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला पाहिलं असेल किंवा मिळालं असेल, कारण जे काही नवीन अपडेट असतात ते टेलिग्रामला तुम्हाला भेटत असतात, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। तर त्या परिपत्रकानुसार मित्रांनो, सुरुवातीला तुमचं काय होणार आहे, फक्त आणि फक्त डॉक्युमेंट चेक होणार आहेत। म्हणजेच तुमची उंची, छाती, वजन जे काय आहे ते सगळं चेक केलं जाणार आहे। त्याचबरोबर जे तुमचं मूळ कागदपत्र आहेत आणि शरीर मोजमाप आहे, त्या दोन गोष्टी फक्त तुमच्या होणार आहेत। आणि तुमचं ग्राउंड म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मुलांसाठी 5 किलोमीटर आहे, महिलांसाठी 3 किलोमीटर आहे, यांचं वेळापत्रक नंतर प्रसिद्ध होणार आहे। आता हे असं का झालं, सुरुवातीच्या परिपत्रकामध्ये काय दिलं होतं आपल्याला की डॉक्युमेंट आणि ग्राउंड एकाच दिवशी होणार, पण सध्याला काय झालेलं आहे, विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे, त्यामुळे कदाचित हा निर्णय घेतला गेला आहे। म्हणजेच मित्रांनो, आता फक्त तुमचं डॉक्युमेंट चेक होणार, शारीरिक मोजमाप होणार, त्याच्यानंतर ग्राउंड साठी एक वेगळी तारीख दिली जाणार आहे आणि त्या दिवशी तुम्हाला जाऊन ग्राउंड द्यायचा आहे। म्हणजे तुम्हाला अजून ग्राउंड प्रॅक्टिस साठी वेळ मिळणार आहे, त्यामुळे तुम्हाला तो त्याचा फायदा आहे। आता दुसरा महत्त्वाचा अपडेट आहे ते म्हणजे दारूबंदी पोलीस विभागाबद्दल। एग्जाम झाली, अनेक मुलांनी परीक्षाही दिली, पण मुलांचे प्रश्नांमध्ये ज्यावेळेस आन्सर शीट, रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध झाली, त्यामध्ये अनेक मुलांचे प्रश्न बरोबर असून सुद्धा उत्तर चुकीचे दिलेले आहेत। हा एक प्रॉब्लेम होता। त्याच्यानंतर काही मुलांचं क्वेश्चन अटेम्प्ट केलेले आहेत, पण चुकीचं आहे का बरोबर आहे काहीच दाखवलं नाही, डायरेक्ट ब्लँक दाखवलेले आहेत। असे अनेक प्रॉब्लेम्स झालेले आहेत आणि त्या संदर्भात मुलांनी हेल्पलाईन नंबरवरती सुद्धा कॉन्टॅक्ट केलेला आहे, त्यांना सुद्धा आपले प्रॉब्लेम सांगितलेले आहेत आणि त्याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल। अजूनपर्यंत निर्णय घेतला गेला नाहीये, लक्षात घ्या। आणि जर तुमचं बरोबर क्वेश्चन असेल तो तुमचा बरोबरच ग्राह्य धरला जाईल, ते चुकीचं धरलं जाणार नाही। त्या संदर्भात नवीन परिपत्रक लवकरच आपल्या समोर येऊन जाईल, उपलब्ध भेटून जाईल। किंवा जर तुम्हाला त्या भरतीबद्दल, त्या रिस्पॉन्स शीट बद्दल गव्हर्नमेंट कडून किंवा TCS कडून काही अपडेट आली ना मित्रांनो, मी तुमच्यापर्यंत नक्कीच आणायचा प्रयत्न करेल। त्यासाठीच आपला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्राम चॅनल आहे, जॉईन करून घ्या। त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर प्रश्न वगैरे सुद्धा सोडायला मिळणार आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, जे पहिल्यांदा पोलीस भरतीमध्ये उतरणारे विद्यार्थी असतील, ज्यांची पहिली भरती असेल, त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे, आपण कमीत कमी फी मध्ये आणि 26 जानेवारी पर्यंत ऑफर आहे मुलांना, फक्त 6,500 रुपये भरा आणि पोलीस ट्रेनिंग साठी जॉईन व्हा। त्याच्यामध्ये तुमचं संपूर्ण पोलीस भरतीची तयारी करून घेतली जाणार आहे। त्याबद्दल जर तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा आहे। बाकी मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल तर नक्कीच आपल्या मित्रांमध्ये शेअर करा। चला तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद।